स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होय. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर तर आईचे नाव पार्वतीबाई होते. लोकमान्य टिळक लहानपणापासूनच अतिशय हुशार होते. वयाच्या 16व्या वर्षी ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. लोकमान्य टिळकांनी लोकजागृतीसाठी केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे सुरू केली. लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची व ऐक्याची भावना निर्माण व्हावी म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव त्यांनी सुरू केले. मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. भारत मातेच्या या अनमोल रत्नाचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. शेवटी मी एवढेच म्हणेन की लोकमान्य टिळक नेतृत्वाने जहाल होते. समृद्ध लेखणीची जळती मशाल होते. परकीय बंदिवासाने शापित देश होता, पण आग केसरीचा एक लेख होता. केली सिंह गर्जना स्वराज्याची, अशा महान नेत्यास वंदन कोटी कोटी. अशा महान नेत्यास वंदन कोटी कोटी.